नंतर सगळे ग्लोबल रिपोर्ट्स आपण पाहणार आहोत। शुक्रवारी रात्री इस्रायलने इराणवर हल्ला चढवला। इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर निशाणा साधण्याचा इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणची राजधानी तेहरानमधील अनेक इमारतींचंही नुकसान झालंय। या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला खामेनी यांचा निकटवर्तीय अली शमखानी यांचाही मृत्यू झालाय। इराणनेही इस्रायलवर 100 ड्रोन्सनी प्रतिहल्ला केलाय। शिवाय या निमित्तानं आता इस्लामी राष्ट्र व इस्रायलच्या विरोधात एकवटायला सुरुवात झाली आहे। पाहुयात या संदर्भातला एक ग्लोबल रिपोर्ट। पहाटेच्या अंधारात तेहरान हादरलं। इराणच्या संशयित अण्वस्त्र केंद्रावर हल्ला झाला। इस्रायल इराण संघर्ष टिपेला पोहोचलाय। इस्रायल आणि हमास यांच्यातील गाझा पट्टीतला संघर्ष काही कमी होत नाही, तोच इस्रायलनं गुरुवारी रात्री नवी मोहीम उघडली। इराणच्या संशयित अण्वस्त्र केंद्रांवर आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या फॅक्टरीवर हा हल्ला चढवल्याचं इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। हल्ला सामान्य नागरिक किंवा लष्करी तळांवर करण्यात आलेला नसून केवळ अण्वस्त्र केंद्रांवर करण्यात आला। त्यामुळे इराणच्या लष्करी ताकदीला आव्हान देण्याचा इस्रायलचा प्रयत्न स्पष्ट आहे। हल्ल्यात इराणच्या सर्वात महत्त्वाच्या लष्करी रणनीतिकारांपैकी एक अली शमखानी यांचा मृत्यू झाला। हल्ल्यानंतर इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी एक बैठक घेतली आणि या बैठकीत लष्कराच्या कारवाईचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी कौतुक केलंय। आपण इराणच्या वरिष्ठ कमांडरला ठार मारण्यात यश मिळवलंय। आपण त्यांचे ज्येष्ठ अणुसंशोधक जे त्यांच्या अणुबॉम्ब कार्यक्रमात सक्रिय होते तेही मारले। आपण त्यांच्या अण्वस्त्र निर्मिती केंद्रावर हल्ला केलाय। पण तुम्हाला माहिती आहे, कोणत्याही युद्धात विनासायास यश मिळत नाही, त्यामुळे तुम्हाला सतर्क राहावं लागेल। आपल्या सीमांवर सगळ्यांनी हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज असलं पाहिजे। शिवाय ही सतर्कता दीर्घकाळ टिकवावी लागणार आहे। इस्रायलनं या हल्ल्याला ऑपरेशन रायझिंग लायन असं नाव दिलं। हल्ल्यात इराणची राजधानी तेहरानमधील अनेक इमारतींना टार्गेट करण्यात आलं। 1980च्या इराण-इराक युद्धानंतर इराणवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे। या हल्ल्यात इराणचे 3 महत्त्वाचे मोहरे मारले गेले। इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख जनरल हसनैन सलामी, इराणच्या सैन्य दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद बागरी आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचे सर्वात जवळचे रणनीतिकार अली शमखानी यांचा मृत्यू झालाय। याशिवाय 6 इराणच्या अणुशास्त्रज्ञांनाही इस्रायलनं संपवलंय। अब्दुल हमीद मिनोउचर, अहमद रजा जुल्फाकारी, सय्यद अमीर हुसैन फेखी, मोतला बिजादे, मोहम्मद मेहदी तहरेन, फेरेदून अब्बासी अशी त्यांची नाव आहे। की इस्रायल त्यांच्या विमानाच्या मदतीने, क्षेपणास्त्रांच्या मदतीने, ड्रोन्सच्या मदतीने जे इराणमधले जे न्यूक्लिअर वेपन साइट्स आहेत त्याच्यावरती हल्ले करून त्यांना बर्बाद करत आहे। असं मानलं जातं की जवळजवळ 10-11 ठिकाणी अशा प्रकारची न्यूक्लिअर मटेरियल, त्यांचा ट्रिगर, त्यांना लागणारं एनरिच्ड युरेनियम हे सगळं लपवलेलं आहे। तर या सगळ्या ठिकाणांवरती इस्रायलनी हल्ला केला आहे आणि त्यांचं यामध्ये खूप नुकसान झालं आहे। असं मानलं जातं की इराणचा जो रिव्होल्युशनरी गार्ड आहे त्यांचे कमांडर मारले गेले, चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे इराणचे होते ते मारले गेले, अनेक न्यूक्लिअर सायंटिस्ट जे इराणचे आहेत ते यामध्ये मारले गेलेले आहेत। इस्रायल आणि इराण यांच्यातलं वैर आजचं नाही, दोघांचा संघर्षाचा इतिहास जवळपास 4 दशकांचा आहे। गेल्या 2 वर्षात इस्रायलनं हमास आणि हिजबुल्ला या दोन्ही संघटनांना संपवण्याचा विडा उचललाय। इस्रायली लष्करी, तांत्रिक आणि क्षेपणास्त्र ताकद बघता या दोन्ही संघटनांना संपवणं फार कठीण नव्हतं। पण हमास आणि हिजबुल्ला या दोघांनाही इराणचा आर्थिक आणि लष्करी दोन्ही प्रकारचा पाठिंबा होता। याच पाठिंब्याच्या जोरावर गाझामध्ये हमासनं गेली जवळपास 2 वर्ष संघर्ष केला। पण आताच इराणवर हल्ला करण्यामागे इस्रायलकडे काही विशेष कारण आहे। अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम किंवा अँटी मिसाईल सिस्टीम काय करत होती, तर यांच्याकडे सुद्धा चांगल्यापैकी सिस्टीम आहे जी रशियानी दिलेली आहे। हे 300 आहे त्यांच्याकडे। पण माझा असा अंदाज आहे की इस्रायलनी त्याचा कम्प्युटर हॅकिंग करून ती सिस्टीम म्हणजे पांगळी करून टाकली आहे किंवा पॅरालाइज केली असणार। त्याच्यामुळे यांची विमानं पूर्णपणे आत आली
तसं मागच्या वेळेला त्यांनी केलं होतं की येताना सिरियामधली अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम सगळी त्यांनी नष्ट केली होती. आता तसंच याही वेळेला त्यांनी केलं असणार. आणि सिरियामध्ये त्यांचं जे आहे किंवा काही बातम्या अशा येतात आहे की इस्रायलनी जसा युक्रेननी आपले ड्रोन्स पाठवले होते रशियामध्ये, त्याप्रमाणे त्यांनी पण आपले ड्रोन्स पाठवून तिथे एक प्रकारचं लहरी वातावरण तयार केलेलं आहे, ज्याला जॅमिंग म्हणतात. आणि त्यांनी जी जॅमिंग करून पूर्ण अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम खराब केलेली आहे असा माझा अंदाज आहे. इस्रायलनं सुरू केलेलं हे युद्ध आता कधी थांबेल, किती वाढेल याचा अंदाज आताच सांगणं कठीण आहे. पण युद्ध पुढे काही दिवस चालेल अशी सध्याची स्थिती आहे. इराणनं इस्रायलवर 100 ड्रोन्सनं प्रतिहल्ला केला, पण इराण तेवढ्यावर थांबेल असं नाहीये. त्यामुळे मध्य आशिया पुन्हा एकदा तीव्र संघर्षाच्या उंबरठ्यावर उभा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.